खासदार, इकडचे स्थानिक खासदार जे स्वतः कसे जिंकून आले तुम्हाला माहिती, पण 4 दिवसानंतर आले. वैभवजींची प्रतिक्रिया जी होती ती पहिल्या दिवशी होती आणि उत्स्फूर्त होती. आणि मला वाटतं आपण सगळेच, काल मी अंबादास जंगलेजी, आम्ही परवा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये होतो आणि तिथे देखील आम्ही लगेच हा विचार केला की नाही, आपण इथे शिवरायांबरोबर जे झालेलं आहे तिथे जाऊन पाहिलं पाहिजे. महाराजांची माफी आपण मागितली पाहिजे, कारण आपण महाराष्ट्राची माणसं आहोत, इकडच्या मातीतल्या माणसं आहोत. भ्रष्टाचार जरी भ्रष्टाचारी जनता पक्षाने केला असेल तरी आपण ह्या मातीतले इकडचे लोक आहोत, महाराजांचे मावळे आहोत आणि इथे जाऊन पाहिलं पाहिजे काय झालं नक्की. कालच रात्री मला वाटतं राजन साळवी साहेब आले, विनायक राऊत साहेब आले, आज जयंत पाटील साहेब, वडेट्टीवार साहेब वगैरे आम्ही सगळे आलो. माझ्यासोबत सुनील शिंदेजी देखील आले. आणि महबूबजी, आपण जे बोलता ते खरं आहे. ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहतो, देशभरात आहे. भाजपच्या राज्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहत होतो. पाऊस थांबायला आलाय, मी जरा विनंती करेन थोडी थांबा पावसाला. पण 10 वर्ष आपण पाहतो जे जे भाजपाने काम केलेलं आहे त्या कामाला गळती लागलेली आहे. कुठचाही एकही असा भाग देशात सोडलेला नाहीये तिथे भाजपाने भ्रष्टाचार केला नाहीये. मुंबईची मेट्रो असो, आता गेल्या वर्षी आणि या वर्षी मिंदेनी केलेल्या दोन्ही वर्षी मुंबई महानगरपालिकेतले घोटाळे असो, पुण्यातले रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो, हेच काय अयोध्येमधलं आपलं भगवान श्रीरामाचं मंदिर, तिथे पण गळती लागलेली आहे. मोदी साहेबांनी ज्याचं अनावरण केलं घाईघाईत, असंच ह्या पुतळ्याचं जिथे अनावरण केलं घाईघाईत निवडणुकीच्या आधी, तसंच जगाला दाखवलं की मीच केलं हे दाखवायला. म्हणून ज्या मंदिराचं ज्याच्यासाठी कारसेवकांनी आपले जीव दिले, शिवसैनिकांनी आपले जीव दिले, आंदोलनं झाली 20 वर्ष, जे काही चालू होतं अयोध्येमध्ये आणि देशभरात, त्याच्यावर आपण बघितलं पाणी फेरायला अक्षरशः बिमल पटेल नावाचा एक आर्किटेक्ट आणि मोदी साहेबांची जी सगळी लोक होती त्या मंदिरात देखील काय करून ठेवलेलं आपण पाहिलेलं आहे. मग दिल्ली असेल, केदारनाथचं 300 केजीचं सोन्याचं घोटाळं असेल, हे आहे संसद भवन, नवीन संसद भवनात देखील पाणी तुंबायला लागलेलं आहे. जे खासदार आहेत या पहिल्या पावसात तिथे अडकले होते. आणि हेच नाही तर दिल्लीच्या एअरपोर्टचं छत पडलं. ठीक आहे कॅमेरावर दिल्लीच्या एअरपोर्टचं छत पडलं. कुठेतरी रेल्वेचं कुठचा रोज ऍक्सिडेंट होतोय. मुंबई गोवा महामार्ग, जे गडकरी साहेब आपल्याला सांगत असतात की स्वतः विकास पुरुष आहे, 5 मिनिटात आम्ही 5 किलोमीटर बनवतो. गडकरी साहेब कधीतरी या आणि मुंबई गोवा महामार्ग तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलाय, तुमच्या मित्रांना जी टेंडर दिले, जरा स्वतःच्या डोळ्यांनी येऊन पहा. मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, आणि तेच काय तर हा जो पुतळा होता ह्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं होतं? या भाजपवाल्यांनी, या मिंदे सरकारने, या खोके सरकारने. हे आज जगासमोर आलं पाहिजे. कोण होते हे आपटे? कोणाला हे 24 वर्षाचा हा पोर जो आहे, मुलगा जो आहे, तरुणांना प्राधान्य दिलं पाहिजे, मी पण समजू शकतो. पण कुठचाही एक्सपिरियन्स न असताना जो पुतळा बनवलेला, आमच्या दैवताचा जो तुम्ही पुतळा बनवलेला आहे, एक तर पुतळ्याचं जर तुम्ही पाहिलं असेल तर ते महाराज वाटतच नव्हते. आणि जो पुतळा तुम्ही बनवलेला आहे, समुद्रकाठी जो पुतळ्याचं तुम्ही अनावरण केलं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेमध्ये 1886 साली, म्हणजे 138 वर्ष वादळं झेलत आहे, पाऊस, कधी बर्फ, सगळं काही झेलत असतं. वैभवजी जाऊन पाहण्यासारखं आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष तसंच तसं आहे. पण हा पुतळा 8 महिन्यात पडला. सिंधुदुर्ग किल्ला असेल, आपले अनेक गडकोट असतील, गेटवे ऑफ इंडियाला देखील छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथे लावलेला आहे, अश्वरूढ पुतळा आहे. अजून काही झालं नाही. हा आपटे कोण आहे? हा फरार झाला कसा? जसं भाजपने त्या रेवण नावाच्या राक्षसाला बलात्काराला पळू दिलं होतं, तसे आपटेला पळू दिलं का? हे आपटे कोण आहेत, कुठे गेले, हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे. मुख्य गोष्ट हीच राहते. काल परवापासून आम्ही ऐकतोय की हे आपटे नावाचं जे एक तरुण माणूस आहे, तो कुठच्या तरी कोणाच्या तरी मुलाचा मित्र आहे, पैसे किती काढले वगैरे, ही सगळी गोष्ट आहे. पण ही सगळी जी घटना घडलेली आहे, मी आज तुम्हाला विचारत आहे, या घटनेने तुम्हाला चीड आली की नाही? दुःख झालं की नाही? वेदना झाल्यात की नाही? झाल्यात तर सगळ्यांना. आपण महाराष्ट्राची माणसं आहोत. हे आपल्या अस्मितेला चिरण्याला प्रयत्न करतात, आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ह्यांना उत्तर देणार की नाही देणार? तुम्हाला राग येणार की नाही? मिंदेंसारखं राहायचं नाही. ना तर मिंदे काय सांगतात, अरे वारा आला, 45च्या स्पीडने वारा आला. दुसरे एक निर्लज्ज मंत्री, राजकीय नेता जो निर्लज्ज असतो, टिपिकल राजकीय निर्लज्ज नेता दिसणार ते केसरकर साहेब, ते येऊन सांगतात याच्यातून वाईटातून काहीतरी चांगलं होईल.
मला भीती अशी यायला लागलेली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधतात तिथे पण असा पुतळा बांधणार की काय, कारण सगळीकडे भ्रष्टाचार करतात. ह्यांना संविधानावर राग येतो, ह्यांना महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे.